तर एका रेंज ट्रेकसाठी चाललो आहे आणि धावत पळत पोचलो आहे ठाणा स्टेशन. हा भाग ओके. एवढी गर्दी आहे की अधूनमधून लोक जात आहेत की रात्रीचे 10:30 झाले. मला वाटलं की गर्दी नसेल. बघूया कसा होतो ट्रेक. हो चला चला. चलो 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 हे चल. रात्री सुद्धा गच्च भरलेल्या ट्रेनने ट्रेकला निघायचा हा माझा पहिलाच अनुभव. माझ्यासाठी आजचा ट्रेक खूप वेगळा आहे. मी निलेशच्या ग्रुपबरोबर आलो आहे. हे सगळे जॉब करणारे आहेत. शनिवार रविवार ट्रेक करायचा म्हणून सगळ्यांनी शुक्रवारी सुट्टी घेतली. यातले बरेच जण आज कामावर जाऊन आले होते आणि ऑफिस संपल्यानंतर रात्री उशिराची कसाराला जाणारी ट्रेन पकडली. जसजसं कसारा जवळ येत गेलं डबा रिकामा झाला. दिवसभर काम करून सुद्धा सगळ्यांचा ट्रेकला जाण्याचा उत्साह इतका जबरदस्त होता की ट्रेनमध्ये मस्त रील कॉन्टेंट आयडिया सुचायला लागल्या. त्या प्रवासातही आम्ही धमाल केली. रात्री 1च्या सुमारास आम्ही कसाऱ्याला पोहोचलो. जीप मिळतात तिथे चालायला सुरुवात केली. तिथून पायथ्याच्या रतनवाडीपर्यंत प्रायव्हेट गाडी केली. साडेतीन वाजलेत. आम्ही रतनवाडीत आलोत आणि आता काय करायचं याचा विचार चाललाय. आपण आलोत पुष्करिणीला. अमृतेश्वर मंदिराची पुष्करिणी. गावातलं उठलं कोणतरी जो आम्हाला उसरी देईल. रतनवाडीत हाडं गोठवणारी थंडी होती. आमच्यापैकी काही जणांकडे स्लिपिंग बॅग्स नव्हत्या, जाड चादरी नव्हत्या. अंगणात कोब्यावर झोपलो. एका रँडम घरात आलो आम्ही आणि सगळे झोपले स्लिपिंग बॅगमध्ये. आणि तेवढं ते काका बाहेर आले तर सगळे बोलतात थँक्यू काका. काका बोलतात झोपा झोपा. सो निलेशकडे स्लिपिंग बॅग नाही आहे, माझ्याकडे आहे. नको गाडी. त्या थंडगार कोब्यामुळे आमची पार वाट लागली. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. सकाळी आवरून मी अमृतेश्वराच्या पुष्करिणीवर गेलो. गावात अजून सगळं निवांत होतं. पुष्करिणी म्हणजे मंदिराजवळ असलेलं पाण्याचं दगडी कुंड. ही पुष्करिणी मोठ्या काळ्या दगडापासून चुना न वापरता खूपच आखीव रेखीव बांधलेली आहे. दगडी पायऱ्या, चौकोनी किंवा आयताकृती रचना ही त्या काळातली स्थापत्य वैशिष्ट्य होती. दगडात सुबक नक्षीकाम केलंय. चारही बाजूंनी दगडात कोरलेल्या कोनाड्यात गणपती, शेषशाही विष्णू, लक्ष्मी आणि अजूनही काही प्रतिमा दिसतात. पुष्करिणीच्या पाण्यावर थंडीमुळे वाफा येत होत्या. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूचं हे पुष्करिणी. पुष्करिणीचा एक मुख्य वापर यासाठी असायचा की मंदिर बांधणीसाठी लागणारा जो दगड आहे, कातळ आहे, ते एकाच ठिकाणाहून मिळायचं आणि त्यानंतर हा जो खड्डा आहे, इथला जो कातळ वापरला आहे त्याचं पुष्करिणी केलं जायचं. तर इथे येऊन भाविकांनी हातपाय धुवायचे आणि मंदिरात दर्शनाला जायचं. लोकपरंपरेत त्याचा हा संदर्भ सांगतात. गरमागरम पोहे, सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आम्ही अमृतेश्वराच्या दर्शनासाठी पोहोचलो.
प्रवरा नदीच्या उगमाच्या भागातलं हे प्रामुख्याने हेमाडपंथी शैलीतलं शिवमंदिर. काळ्या बेसॉल्ट दगडात ते बांधलंय. मंदिरावरचं बारीक कोरीव काम बघून त्या काळची सौंदर्यदृष्टी, कलात्मकता याचा नेमका अंदाज येतो. इथेही खांब, भिंती, छतांवर बऱ्याच देवदेवतांच्या, फुलांच्या, वादकांच्या, प्राण्यांच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा आहेत. गाभाऱ्यात आल्यावर एकदम शांत वाटलं. मंदिरात बरीच गर्दी होती. सकाळ सकाळ अमृतेश्वराचं दर्शन झालेलं आहे. काल रात्री अंधारात आम्ही इथे रतनवाडीत आलो आणि आता रेंज ट्रेक आहे रतनगड ते हरिश्चंद्रगड. माझा आवडता रेंज ट्रेक आहे. सगळ्यात पहिले 2012ला केलेला, जे शूट केलं, जे तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती. त्यानंतर मी आणि तुषार होतो 2019मध्ये पुन्हा केला आणि आता 2025 डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा हा ट्रेक करण्याचा योग येतो आहे. खूप कमाल ट्रेक आहे आणि धमाल असणार आहे. मी एका अनोळखी ग्रुपबरोबर चाललो आहे. ॲक्च्युली आम्ही 12 जण आहोत आणि मी निलेशला ओळखतो फक्त, म्हणजे निलेश आणि 3-4 जणांना ओळखतो. सो त्याच्या ग्रुपबरोबर चाललो आहे. तर उत्सुकता आहे, बघूया हा ग्रुप ट्रेक कसा होतो आहे. लोकांनी भरपूर काय काय सामान आणलं आहे खाण्यापिण्याचं आणि धमाल असेल अशी अपेक्षा करूया. शेताच्या बांधावरून चाललो होतो. ट्रेक सुरू केला आहे. रतनगडाकडे चाललो आहे. वाटा थोड्या बदलल्या आहेत इतक्या वर्षांमध्ये. सनराईज झाला आहे, छान ऊन आहे. एके ठिकाणी स्थानिक लोकांची मासेमारी सुरू होती. पायवाट, मोकळ्या जागा, चढण अशा कॉम्बिनेशनमध्ये आमचा ट्रेक सुरू होता. हा जो पॉइंट आहे, इथून रतनगडाचा असा सरळ सोट कातळ दिसतो आणि ह्या पॉईंटवरनं ठरवायचं आहे की तुम्हाला रतनगड कोणत्या वाटेने चढायचं आहे. म्हणजे एक शिडीची वाट, जी दरवाजाची वाट आहे, जो त्या मानाने सोपा रस्ता आहे. दुसरा आहे खुट्ट्याच्या मार्गाने जातो. इथून सरळ चालत जायचं खुट्ट्यापर्यंत, त्या घळीतनं वर चढायचं आणि मागच्या बाजूने ट्रॅव्हर्स. तो ट्रॅव्हर्स इतका सुंदर आहे, मग पायऱ्या मोठ्या आहेत. तिथून आपण भला मोठा दरवाजा लागतो, तिथून आपण डायरेक्ट पोहोचतो माथ्यावर आणि तिथून जातो नेड्यामध्ये. बघूया आज सगळे काय म्हणतात कुठच्या वाटेने चढायचं. आमचा मुक्काम इथे असणार आहे आणि हाच पॉईंट आहे जिथून हरिश्चंद्रगडाकडे आम्ही जाणार आहोत. डोंगराच्या पदरातून जाणाऱ्या वाटेने आम्ही गडावर चाललो होतो. आम्ही शिडीची वाट निवडली. रतनगडावरती नुकतीच मोठी शिडी लावली आहे, लांब लचक. इथे शिड्या संपल्या की दुपारच्या जेवणाचा प्लॅन आहे, कारण वरती माकडं त्रास देतात. बघूया कसं होतं जेवण.
नव्या शिडीच्या शेजारी आधीची छोटी शिडी, प्राचीन काळात कोरलेल्या पायऱ्या दिसत होत्या. एकदम नॉस्टॅल्जिक झालो. ही एक मोठी प्रशस्त शिडी बसवली आहे. तर 2012चा जो व्हिडिओ आहे तो मी ह्या दरवाज्यात दिलाय आणि ही एक छोटीशी शिडी आहे, त्यातनं मी उतरलो. मागच्या वेळी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा नवी मोठी शिडी नव्हती. छोटी शिडी आणि प्राचीन दगडी पायऱ्यांचा वापर केला होता. तेव्हाचा थरार आठवला. सामानासकट होईपर्यंत रत्नादेवीचं दर्शन घेतलं. गुहेत जेवणाचा ब्रेक घेतला. गुहेजवळ माकडांचा प्रचंड त्रास होतो. रतनगडाची गुहा आणि माकडांची भीती पुन्हा एकदा. तुम्ही खायला खाऊ काढला की ते येतातच. त्यांच्या ॲग्रेशनची भीती वाटते. आम्ही गुहेत जेवायला बसलो तेव्हा आमच्यातले दोघे गुहेच्या एंट्रन्स जवळ चक्क काठी घेऊन पहारा देत होते. गुहेच्या इथून मस्त व्ह्यू दिसतो. किल्ल्याच्या गणेश दरवाजाजवळ पोहोचलो. दरवाजावर मारुती, गणपती यांच्या दगडातल्या प्रतिमा आहेत. तिथूनच पुढे हनुमान दरवाजा लागतो. दुपारच्या भीतीदायक जेवणानंतर आता टळटळीत उन्हात आम्ही किल्ला बघायला बाहेर पडलो. इथून बाणशुळका, कात्राबाई, आजोबा डोंगर, घनचक्कर बघितले. वर्तुळाकार दगडी बांधकाम असलेला हा बुरुज, त्यालाच लागून पाण्याचे टाका आहे. गणेश दरवाजाच्या मागच्या पाण्याच्या टाक्यांजवळ आलो आणि आठवणींमध्ये हरवून गेलो. रतनगडावरती सोनकीचा बहर आलाय. ढग पण वेगाने वाहत आहे. आता पाणी भरून गड उतरायला घेतो. दोन 2012ला किल्ला शूट करायला आलो होतो तेव्हाचा मी. टीव्ही चॅनल आणि त्याच्यावरचा आपला ट्रॅव्हल शो असं काहीसं तेव्हा डोक्यात होतं. झपाटल्यासारखं शूटिंग करत होतो. त्यातलाच हा सोनकीने बहरलेल्या रतनगडावरचा कमाल दिवस. रतनगडावरून दिसणारे कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, आणखी काही रांगा, त्यांचे पॅटर्न्स, कड्यांची फॉर्मेशन्स, त्याची व्याप्ती, आवाका, सगळंच प्रचंड भव्य आहे. बुरुजावरून पुढे कल्याण दरवाजाकडे निघालो. पाण्याच्या टाक्यांजवळ फोटो काढले. सर्वजण नेड्यात पोहोचलो. ग्रुपची धमाल चालूच होती. रतनगडाच्या नेड्यात आलो आम्ही. तर खूप वर्षांनी येणं झालं रतनगडावरती आणि सगळ्या जुन्या आठवणी रतनगडाच्या आल्या. जसं की गुहेत माकडांचा त्रास किंवा मग रतन हरीश
हा जो चॅप्टर आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मोठा ट्रेक आहे. सो त्याच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी. सो हा मी पावसाळ्यात केलेला 2012. आणि 2015ला ड्रोन शूटसाठी रतन आणि हरीश वेगळा केला. मी चाललो नव्हतो, गाडीने आलो, रतन केला, ड्रोन उडवला. रतनगडाचा जो एक व्हिडिओ क्लिप आहे ती नॅट जिओच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये गेली, महाराष्ट्र एरिया दाखवताना. सोनकीने फुललेला रतनगड बघितला आहे. एक पूर्ण दिवस आमची अख्खी टीम फिरते रतनगडावर. पूर्ण रतनगड पिवळा झालाय, सोनकीने बहरलेला आहे. आहा, मला तो रिफ्लेक्शन मध्ये दिलेला बाईट पण आठवला एकदम. सो असं ज्या ज्या जागांवरनं जातोय त्या जागांवरनं हे सगळं मला असं लक्षात येत आहे. 2008-9ला जेव्हा मी रतनगडावर आलेलो, जेव्हा मी शूट करत नव्हतो, तेव्हा रतनगड पॅक होता, राहायलाच जागा नव्हती. राहायचं कुठे हे शोधत आम्ही फिरत फिरत एका खड्ड्यात उतरलो. तिथनं एका छोटासा गेट होता आतमध्ये, भुयार टाईप. त्या भुयारात गेलो. आत कमी थंडी होती, आतच जाऊन झोपून गेलो. आत उभं राहायला जागा नाही, असं वाकून जायला लागतं आणि तिथे जाऊन झोपून गेलो. आम्ही 4 जण होतो, 4 जण जाऊन आत झोपलेलो. अशा पद्धतीने काय काय उद्योग केले रतनगडावरती ते सगळे आठवले. आणि आता काल झोप नाही झाली आहे रात्री. आम्ही ट्रेक केलाय रतनगड, आता मेढ्यात आहोत. सो आज झोप घ्यायची व्यवस्थित आणि जायचंय आम्हाला उद्या हरिश्चंद्रगडाकडे. सो बघूया, हे इंटरेस्टिंग आहे की उद्या कुठपर्यंत पोहोचतोय, कसं जातोय, काय काय गमती जमती होत आहेत. नेढ्यातून लांबवर एक मुंगूस दिसलं. काहीतरी शोधत होतं. त्याला 2 पायांवर उभं राहिलेलं बघून भारी वाटलं. लांबच्या डोंगर धारेवर सांबर दिसले. सूर्यास्त होत असताना नेढ्यातून निघालो. खूप मस्त वेळ गेला. या उंचीवरून मावळतीचा सूर्य बघणं खास. हे दिवस गोल्डन लाईटचे. भारा तांबे त्यांच्या कवितेत म्हणतात, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर. तसाच अनुभव. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. पश्चिमेला होणारी रंगांची उधळण. किरमिजी संध्याकाळ बघत बघत कॅम्पवर पोहोचलो. हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या वाटेवर रतनगड थोडासा उतरून एका ठिकाणी आम्ही कॅम्प केला होता. कॅम्पवर आल्यावर मस्त खिचडी बनवण्याचा प्लॅन झाला. चूल पेटवली. खिचडी बनवण्याची तयारी सुरू झाली. टाक ती लावली, लाव बोल मी लावतो, काढ बोल. एवढंच बारीक ठेव प्रमोद, शिजू 15 अर्धा तास गेला तरी चालेल, पण एवढंच बारीक कर ना. अरे इधर जलने वाले बहुत. अरे बारीक कर ना प्रमोद. टेंट लावून घेतले. पहिले आडवी वाली लटकवूया. ते जवळच पाण्याचं टाकं होतं. तिथून पाणी भरून घेतलं. पाणी भरायला आलोय आम्ही. हा ड्रम आहे 5 लिटरचा आणि भरपूर बाटल्या आहेत ज्या मी, निलेश, प्रज्ञा. वॉटर बॉटल टीप. दिवसभर चालल्यानंतर सगळेच थकलो होतो. लोणचा बिनचा आणला तर काढा रे. बनवायला नको, हाच राईस. अरे उरवायचं नव्हतं तर मिशी कापावं लागेल सकाळी खायचं असेल तर. गरमागरम खिचडी खाताना बरं वाटलं. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक, भरपूर पार्क्स, असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. कॅम्पिंग नंतरची सकाळ नेहमीच भारी असते. शांत, फ्रेश. एक दिवसाच्या ट्रेकपेक्षा रेंज ट्रेकमध्ये हा आनंद जास्त छान घेता येतो. जंगलातली सकाळ, कोवळं ऊन, वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल,
शहरापासून दूर हे सगळं अनुभवताना मस्त प्रसन्न वाटलं. इथे टेंट आहेत सगळ्यांचे, सो मी माझा टेंट घेऊन आलो स्वतः आणि तो थोडा साईडला लावला. म्हटलं त्रास नको, निवांत झोप पाहिजे. सो एक खूप छान लोकेशन आहे, झाडांनी कव्हर केलेलं आहे आणि चूल लागल्यामध्ये आणि आम्ही सगळे टेंट लावून इथे राहिलो. कमाल रात्र, 8 तासची झोप झाली ना. आज कळसुबाईपर्यंत चालू शकतो आपण. कळसुबाई नाही, नाणेघाटपर्यंत, म्हणजे रतनगड, हरिश्चंद्रगड, नाणेघाट. कालच्या शेकोटीची धग अजूनही होती. सकाळचा चहा बनवायला घेतला, त्याचाही घमघमाट पसरला. उगवतीचा सूर्य वातावरणात थोडी ऊब घेऊन आला. आठ वाजलेत. आजचा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे ज्यासाठी सगळे ह्या ट्रेकला आलेत, रतनगड ते हरिश्चंद्रगड. सो 7:30ला निघायचा प्लॅन होता. सो अजून 10 मिनटं लागतील, 7:15. पण 7:15 पण वाईट नाही आहे. झोप चांगली झाली, काल नव्हती झोप झाली कोणाचीच. सो झोप झाली. ह्या पॉईंटवरती चालायचं आहे. का नाश्ता नाही झाला आहे. ओके, तर नाश्त्याला मला वाटलं भात असणार आहे, पण तो भात मी पॅक होताना बघितला. मग सौरभच्या हातात तो चुलीतला बटाटा होता, त्यात त्याने ठेचा टाकून दिला. बोला हा तिखट आहे. मग त्याच्यामध्ये मी थेपले घेतले आणि थेपलेमध्ये ते मिक्स केलं आणि सँडविच टाईप खाल्लं. हा नाश्ता. आता जेवण बघू कधी मिळतंय. तर जस्ट ट्रेक सुरू झालाय, रतनगड ते हरिश्चंद्रगड. आणि जस्ट तो फाटा आहे जिथे एक निळशार पाण्याचं टाक आहे, जे पाणी आम्ही कालपासून पितोय. आणि आता सगळ्या बॉटल्स भरून आज दिवसभर पण ते पिणार होता मी. आम्ही सगळेच आजच्या दिवसासाठी उत्साहात होतो. आमच्याकडच्या सगळ्या बाटल्या भरून घेतल्या आणि आम्ही कात्राबाईकडे निघालो. काल निलेशला ज्या शिव्या पडल्यात, मागे राहतो, आज निलेश सगळ्यात पुढे कॅमेरा घेऊन. अरे शिव्या घातल्या काय. इन्फिनिटी पूल, कडेलोट पॉइंट, सेल्फी पॉइंट, काय काय नाव आहे त्याला. हा येस रेडी. झाडाझुडपातून जाणाऱ्या वाटेवर चालताना छान वाटत होतं. रतनगडापासून आम्ही हळूहळू दूर चाललो होतो. लांबूनच पुन्हा एकदा किल्ला बघितला. मस्त ट्रेक सुरू आहे. कात्राबाईच्या दिशेने जातोय होपफुली. पण मग हा राईट पहिले कसा आला एवढ्या लवकर. मी टेन्शनमध्ये आहे, रस्ता चुकलो की काय. रस्ता बरोबर आहे. हा जो दगडाचा पॅटर्न आहे, हा पॅच, हा आठवला. हा बरोबर आहे एकदम. हरवलं होतं असं फिलिंग आलं मला. आवाज इतका डिस्पर्स होतो ना की कळतच नाही लोक पुढे आहे मागे आहे, आवाजच येत नाही. तेव्हा मला रिअलाईज झालं की जंगलात हरवल्यावर कसं वाटतं. एका क्षणाला असं वाटलं की कॉल द्यावा का. मग मला ही लाल टी शर्ट दिसली, म्हटलं वाचलं. सो वाटेवर बारीक नजर ठेवायला लागते. जरा वाट चुकली, 12 जण फसले. वाटेत एक आडवं पडलेलं झाड लागलं.
कात्राबाईच्या खिंडीत आलोय. खिंड एवढी भारी दिसते आणि लाईट येतो असं तिकडनं. खिंड चढून वर आलो. कात्राबाईला आलोत, खिंडीत आलोत ॲक्च्युली. सो आता इथून सगळा व्ह्यू दिसतोय. सव्वा 10 झाल्यात आणि आम्ही कात्राबाईत आलो. बेस्ट पार्ट काय आहे तर एवढा सिनिक व्ह्यू आहे. पाठीमागे भंडारदरा दिसतंय, त्याच्या मागे कळसुबाई आहे आणि AMKची रेंज दिसली. त्यानंतर थोडासा खुट्टा विजिबल झाला एका ठिकाणावर. मस्त चालला ट्रेक. सो आम्ही वेळेत आहोत, तर आज कदाचित पूर्ण होऊ शकेल प्लॅन. कारवीतनं वाट अशी लपली आहे, मजा येते चालायला. आणि कारवी पण सुकली आहे ना का शेकोटी होईल इकडे. खिंडीमध्ये मारुती आणि इतरही काही दगडात कोरलेल्या प्रतिमा ठेवल्या होत्या. ह्या ट्रेकचा बेस्ट पार्ट ज्या रेंज दिसतात ना, स्वतः भंडारदरा बाजू सोडून आपण या बाजूला आलोत, जिथे कलाडगड, हरिश्चंद्रगड, पेठेची वाडी, कुमशेत, पहिले कुमशेत लागेल हा सगळा भाग आहे. तो मुळा नदी दिसते, कुमशेत गाव दिसतंय, नादखुळा. अशा जागेवरून सह्याद्रीच्या लांबच्या लांब रांगा बघणं एक सुखद अनुभव असतो. मिळालं बाबा शेवटी खायला काहीतरी. काहीतरी चांगलं मिळालं. ह्या डोंगर धाराने आपण खाली जाणार आहोत. इथून हरिश्चंद्रगडावर आपण कसे जाणार आहोत ते सगळ्यांना सांगितलं. लांबवर असलेल्या हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला दाखवला. आपल्याला आजच्या दिवसात किती अंतर चालायचं याचा अंदाज दिला. त्यांच्या मनाची तयारी केली. पोटभर जेवण झालंय, भात, थेपले, फ्रूट्स. स्वतः जोरदार ट्रेकला सुरुवात. इतका वेळ वर चढून आल्यानंतर आता कात्राबाईच्या मागच्या बाजूने उतरायला सुरुवात केली. अजून बरंच अंतर पार करायचं होतं. सकाळपासून छान वाटणाऱ्या उन्हाचा तडाखा आता जाणवायला लागला. वाटेतल्या ओहोळावर सावली बघून थांबलो. छोटासा ब्रेक घेतला. तर आम्ही 12 जण आहोत. 12 जणांचं जेवण, नाश्ता, चहा हे काम सोपं नाही आहे. तर ही गंमत जम्मत ऐकूया आपण किचन टीमकडनं. ठाण्याहून आम्ही आणि सौरभनी पाणीपुरी बनवून आणलेली. पुऱ्या 2 पॅकेट्स होत्या, ज्या 2 पॅकेट मिळून हाफपेक्षा पण कमी होत्या, पण आम्ही सगळ्यांनी ते खाऊन खूप एन्जॉय केलं. आणि चुरा ठेवला आम्हाला. तुम्ही उशिरा आम्ही पण चुराच खाल्ला. मसाले भात बनवायचं काम सोपं होतं, पण एवढं सामान गावापासून म्हणजे घरापासून इथपर्यंत ट्रेकिंगच्या स्पॉटपर्यंत आणणं हे जास्त कठीण काम होतं. तर सगळ्यांनी वाटून घेतलं आणि चूल वगैरे सगळे आम्हाला पेटवून सगळं रेडी करून दिलं. मग आम्ही मस्तपैकी भात बनवला आणि सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. माझा फर्स्ट ट्रॅक आहे नाईट स्टेवाला आणि ते 2 दिवस सलग ट्रॅकिंग हे मी फर्स्ट टाइम करते आणि त्याच्यात जेवण बनवणं
हे स्नेहल मॅडमनी जे सुचवलं, रात्री आपण मस्त जेवण बनवूया तिथे. त्याच्यात 12 लोक होते. त्यांचं सगळ्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं ते मस्त होतं आणि मस्त झालं. ते भात वगैरे एकदम टेस्टी बनलं होतं, सगळ्यांना आवडलं, तर छान वाटलं. तुम्ही 24 लोकांचं बनवलं पण हो, आज पण खाल्लं हां, होतं. ते आज पण खाल्लं. या ट्रेकचा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट जो माझ्यासाठी वाटला तो म्हणजे 2 पाकिट पाणीपुरीचा पूर्ण ट्रेक करून कॅम्प साईटला सुखरूप आणणे. त्याच्यात मला 20% यश मिळालं आहे. ते सांगतो कसं. 50-50 पुऱ्यांचे 2 पाकिट आणले होते. खाली येताना प्रत्येकी 1 पुरी भेटली, म्हणजे 100पैकी 12 उरल्यात इंटॅक्ट. बाकीच्यांची आम्ही भेळ करून खाल्ली. सो आम्ही मागच्या बाजूला उतरलो. आता पहिली वाडी लागेल. सो डोंगर उतरलो. आता आम्हाला बरंचसं फ्लॅट चालायचं आहे आणि नदी क्रॉस करायची. गावं आहेत, आता गावं लागतील. सो आता दुपारी बघूया काय चाललंय गावात. काय झोपले सगळे निवांत कामं करून. शेतात झोडपणीचं काम सुरू होतं. शेतीची कामं काही काळ सोडला तर वर्षभर सुरूच असतात. भर उन्हात ही मंडळी झोडपणी करत होती. आरामात गेलो तर काय अंदाज तुमचा किती वाजतील? 5 तास इथून. जर खरंच 5 तास लागले तर सनसेट मिळेल. शेता शेजारच्या बांधावरून चालत निघालो. बैलांना आडोशाला बांधलं होतं. शेतजमिनीला पाणी देणं, नांगरणी अशी नेहमीची कामं सुरू होती. आम्ही आमच्या वेगाने निघालो होतो आणि गाव त्याच्या वेगाने कामात बुडालेलं होतं. आतापर्यंत निदान आजूबाजूला झाडं तरी होती. मोकळ्या जागी आल्यावर ऊन आणखीनच भाजर वाटायला लागलं. कुमशेत गावात पोहोचलो. सावलीत थांबल्यावर जीवात जीव आला. आम्हाला इथे मंडप डेकोरेटरची गाडी दिसली. गाडीने पुढे जाता येईल का यावर डिस्कशन झालं. लकी गाईज, 1:30 वाजलाय. आम्ही कुमशेत गावात आलो आणि खूप वेळ जात आम्ही आज एकदम कट टू कट. इथे गाडी आहे, इथे गाडी दिसली तर पोरांनी डील केली गाडी बरोबर किती घेणार काय घेणार आणि डन झालं. आम्हाला लिफ्ट मिळते गाडीची डायरेक्ट 5 नाही. सो सनसेट पण मिळेल कोकणगडावर. क्या बात आहे. आणि काल आमचा सनसेट झाला रतनगडावर. आमचा म्हणजे आमच्या 2-3 जणांचा. ड्रायव्हरने गाडीत आम्हाला बसायला फ्लेक्स अंथरला. याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. कुणाल पोल हा आपल्या बायकोला भरपूर मिस करतो आहे. याच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत, म्हणून आज याला आम्ही समोर बसवत आहोत. तीन पोरं सोडून गाडी निघाली. कॅमेरामॅन फोकस करू. कम ऑन. ट्रॅव्हलिंगचे वेगवेगळे फॉर्मॅट अनुभवतो आम्ही. जाऊ द्या. आम्ही गाडीने पाचणीसाठी निघालो. आमचे चालण्याचे कष्ट वाचले असले तरी गाडीला 24 किलोमीटरचा वळसा मारून जावं लागणार होतं. त्यात आमचा थोडाच वेळ वाचला. कसं वाटतंय? हलका हलका वाटतंय. गाडी उठतंय तेव्हा हलका वाटतंय. तेव्हा आपण ना तेव्हा हलका नाही वाटत. चाललो नाही तो आराम मिळाला, पण रस्ता इतका खराब होता की अंग मस्त शेकून निघाला.
आम्ही बसलेलो लास्टला. ए उडवली काय, एवढी गाडी उडली, एवढी गाडी उडली. तुम्हाला नाही काय, आम्ही असे हवेत होतो तोपर्यंत ठीक आहे, आपटायचो नंतर. राधिका कसं वाटलं? बढिया. खरं खरं सांग. अरे खरंच सही वाटलं. राधिका सेफ मध्ये होती आज. आम्ही अचानक हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पोचलो. सो आम्हाला लिफ्ट मिळाली आणि वेळ वाचला. तर आता 2.5-3 तास आहेत आम्हाला सनसेटसाठी. सो सहज इथून जाता येईल आणि पोचता येईल. तर आता सिम्पल टार्गेट आहे. सनराईज रतनगडावरनं बघितला आणि आता सनसेट आमचा कोकणकड्यावरनं. काय हवं अजून? सगळ्यांना पुढे पाठवलं. हळूच आमची छोटीशी पार्टी झाली. पुन्हा एकदा हरिश्चंद्रगड. दरवर्षी येतो तेव्हा गडावर काहीतरी नवीन बघायला मिळतं. हे सगळं कुठे होतं आधी? अशा आम्ही सरपटत जायचो. ह्या ट्रेकला नवीन काय, म्हणजे ह्या व्हिडिओत नवीन काय, तर आम्ही विचार करतोय शॉर्टकटने जायचं जो अजून शूट नाही झाला आहे. डायरेक्ट कोकणकडा, मंदिर स्किप, हा रूट स्किप करून डायरेक्ट कोकणकडा. तर ही वाट आम्ही शोधायला आलो आहे. तर आता एक ऑप्शन वाटतो, एक जंगलात घुसायचं सरळ, किंवा इथून तर आवाज येतो लोकांचे, म्हणजे इथून पण एक कनेक्ट होईल. पण आम्हाला हाऊस आहे, साधे आम्ही जंगलात घुसून बघणार. जंगलातून जायची हौस आम्हाला महागात पडणार होती. एक वाट पाण्याच्या घळीत आली आणि हरवली. तर आता सूर्य जिथे, म्हणजे सूर्यास्त जिथे होतोय त्या दिशेला जायचं आहे. तर ह्या डोंगराच्या त्या साईडने थोडा कठीण वाटला चढ. म्हटलं इथनं जाऊया. सो होपफुली कोकणकड्यावर पोहोचू, म्हणजे कोकणकड्यावर पोहोचूच पण सनसेटच्या आत पोहोचू. काय रे, कोकणकडा तिथे आहे, इथे काय करतो आम्ही? आपल्याला लवकर मिळाला सनसेट. त्यांच्या आधी हो, सनसेट हाच आपला खणखणीत सनसेट. असं सॉफ्ट नाही पाहिजे आपल्याला. ह्या वाटेने खरं तर मंदिराची ही वाट आहे, बालेकिल्ला मंदिर. त्याला फायनली इकडनं वाट मिळाली आहे आणि तिकडनं 16 मिनिटच दाखवते. जिथे तो आत्ता आहे तिकडनं 16 मिनिटच दाखवते. सो आम्ही आता त्याची बॅग कॅरी करू थोड्या वेळापर्यंत. तोपर्यंत तो रिटर्न येतोय, मग आम्ही त्याला त्याची बॅग देऊ आणि मग 16 मिनिटात कोकणकडा. आज तुझी जोश नॉट सो हाय. दे आवाज. ओके चल. मी गेलो
एका डोंगरावर चढलो, वाट संपली आणि मध्ये दरी आहे. माझा मूड गेला. मग मला सगळा रस्ता फ्लॅशबॅक झाला की केवढं रिटर्न जायचं आहे. मग रिटर्न येताना मला एक वाट सापडली, इथे जाऊया का. मग मी पार सूर्यापर्यंत जाऊन आलो. सूर्यापर्यंत म्हणजे सूर्य दिसतं तिथपर्यंत. मग ती वाट होती. मग मी या पोरांना सांगितलं की थोडं पुढे या. पण मग ते माझ्या आधीच्या वाटेने गेले आणि मी त्या वाटेने आलो आणि आता पुन्हा मी इथे आलो. आता पाठ झालं, आता काय टेन्शन नाही. हा सॉरी मित्र, तुमच्यासाठी नव्हतं आजचा सनसेट. ही वाट पहिल्यांदा ट्राय करत होतो. एका पॉईंटला फसलो. मी म्हटलं मी वाट बघून येतो. मी त्या डोंगरावर पोचलो. तिथून एक कातळ बघितला. बोललो हात चढणार नाही आपण. परत चाललेलो. एक वाट दिसली. ती वाट आलो, कन्फर्म केली, एंडपर्यंत गेलो. सूर्य बघितला, लोक बघितली. म्हटलं येस. यांना घ्यायला गेलो तर हे माझ्या आधीच्या वाटेला होते. तिथे अजून 10 मिनटं गेली. त्यामुळे थोडक्यात सनसेट चुकला ह्या पोरांचा. पण आता इथून 1 किलोमीटरमध्ये आम्ही पोचू शकतो आणि कदाचित विदाऊट टॉर्च. हा जो पाठ कोकणकड्यावरून राईट साईडला दिसतो तो. आता असं जायचं आहे आम्हाला. पोचलोच. हे हरवल्याचं म्हणजे रात्र काढू कुठे वगैरे याचं काही टेन्शन नव्हतं. आम्हाला टेन्शन एकच, स्नेहलचं. बोले एकतर आम्ही आयडिया केलेली ते पोचण्याच्या अगोदर जाऊन आम्ही असं बसू स्टाईलमध्ये. पण नंतर म्हटलं ॲटलिस्ट मॅच तरी करू. आता असं इच्छा आहे की ॲटलिस्ट त्यांच्या पोचल्याच्या अर्ध्या तास नंतर म्हणजे ते मॅच होईल, जसं आम्ही खालून निघालेलो ते वालं. कोकणकड्यावर 7 वर्षांचा राघव आणि त्याच्या बाबांची भेट झाली. महाराजांची भीती काय होती मुघलांच्या मनात, मग तो जोरी करायचं हे बोलेल. म्हणजे औरंगजेब का दक्षिणेत आला नाही महाराज जिवंत असेपर्यंत, ते सगळं बोलतो तो. हर जवान अंग पर गरु जो भुजंग पर कौरव के अंग पर पाठ जो पेकिए बाज जो भी अंग पर सिंह जो मतंग पर नैंच चतुर अंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए. वा मस्त. आजचा स्टे कोकणकड्यावर आहे आणि भरपूर लोक आहेत, भरपूर टेंट आहेत. सो बजरंग आहे मदतीला आणि आता मजा येणार आहे. एवढ्या पंक्ती उठणार आहेत. सो इथे टेंट सेटअप चाललाय. थंडीत तुरडी सुरू होते आणि तारे काय दिसतात. हा. अरे ते स्नेहल, प्रमोद आणि गिरिराज हे खूप पुढे होते. हा पटापट लागतो. कड्यावर न थांबता जेवणं सुरू होती. भास्करची आई नेहमी गडावर येणाऱ्यांना प्रेमाने खाऊ घालते. सगळ्यांचं हवं नको बघते. आज बरीच मंडळी असल्याने त्यांच्या मदतीला काही जण होते. त्यांचा जेवण बनवण्याचा स्पीड बघून अवाक झालो. गरमागरम भाकरी, रस्सा, पिठलं इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनत होतं. अरे सगळे आडव्या हाताने जेवले. शेकोटी भोवती गप्पा रंगल्या. सगळे निवांत होते. आज आकाशात मस्त उल्का वर्षाव झाला. आमच्या सकट कड्यावर आलेल्या बऱ्याच जणांनी ही कमाल गोष्ट बघितली. सकाळी कोकणकड्यावर बऱ्यापैकी वारा सुटला होता. सगळ्यांची आवरावर झाली.
करूया. निघायच्या आधी कड्यावरच नाश्ता केला. चॅनल बघणारे काही जण भेटले. 3 स्टार पायलट रेडी होतोय. 1 स्टार कधी वाढला माहिती का माझा? कधी बरेच दिवस क्रॅश नाही गेला ना, 1 स्टार वाढला. आता मी 3 स्टार पायलट आहे. ड्रोनची मस्त फ्लाईट घेतली. कोकण कड्यावरून दिसणारा सह्याद्री अफाट आहे. दरवेळी वेगळा भासणारा अर्धवर्तुळाकार अंतर्वक्र कडा एक अनुभव आहे. कोकण कडा जगाचा विसर पाडणारी, थरार आणि शांतता एकत्र मिळण्याची ट्रेकर्सची हक्काची जागा. एकमेकांचा निरोप घेऊन निघालो. कोकण कड्यानंतर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात आलो. दगडी बांधकामाचं हे शिवमंदिर धीरगंभीर ऊर्जा देतं. आम्ही रानवाटातर्फे 2006 पासून सलग 12 वर्ष हरिश्चंद्रगड स्वच्छता मोहीम राबवली होती. मी, माझे मित्रमैत्रिणी, गावकरी सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने हे साध्य केलं होतं. त्यात अनेक आव्हानं आली, मदतीचा ओघही होता. रिझल्ट मात्र आनंद देऊन जायचा. मंदिरासमोरची पुष्करणी माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पुष्करणी स्वच्छ करताना कोणकोणत्या दिव्यातून गेलो ते सगळं आठवलं. दरवेळी हरिश्चंद्रगडावर गेल्यावर ते मंत्रलेले दिवस आठवतात. आजही सगळं काल परवा घडल्यासारखं वाटत होतं. दर्शन घेतलं, देवळातल्या टाक्यामधून पाणी भरून घेतलं आणि मी कॅम्पसाईटवर यायला निघालो. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा मी आलोय कॅम्पसाईट वरती. आणि कसा आलोय तर माझा आवडीचा रतनगड ते हरिश्चंद्रगड रेंज ट्रेक करून मी कॅम्पसाईटवर आलोय. 3-4 दिवस उन्हात ट्रेक करून भाजून कॅम्पसाईटवर आलो. छान आंघोळ केली, जेवलो. सो ह्या कॅम्पसाईटची निर्मितीच अशासाठी होती की हरिश्चंद्रगड आहे किंवा ट्रेक करून आल्यानंतर काहीतरी एक छान जागा असेल किंवा ट्रेकला जायच्या आधी एक आराम करण्याची जागा असेल. कॅम्पसाईटची डेव्हलपमेंट काय काय झाली आपण बघूया. इथे बरीचशी झाडं लावलेली आहेत, फुलझाडं आहेत, बोगनवेल मस्त बहरली आहे, झाडं मोठी झाली आहेत बरीचशी. गुलमोहर होता, झाडांना इथे पाणी ठिबक सिंचन दिलेलं आहे. कॅम्पसाईटवर अगदी सुरुवातीला लावलेलं झाड जांभूळ आणि आंबा एकत्र लावलेलं. आता जांभूळ मोठं झालंय, आंबा तेवढा नाही मोठा झाला आणि जांभळाचा बुंदा असा जाड चांगला झालेला आहे. कॅम्पसाईटवरची धावती भेट आहे, पण कॅम्पसाईट जोरदार सुरू आहे आणि अजून जोरदार सुरू होण्यासाठी काय करता येईल याचा आम्ही सगळे विचार करतो आहोत. वेगवेगळी ऑफर आहे, वेगवेगळ्या पॅकेजेस आहेत. तर इंस्टाग्रामवरती कॅम्प ऑन हिल्स म्हणून पेज आहे, तिथे तुम्हाला त्या सगळ्या ऑफर्स कळतील. आणि विचार चाललाय की भरपूर लोक यायला हवी तिथे. त्यासाठी काय काय करता येईल अजून, म्हणजे ग्रुपला डिस्काउंट दिलं किंवा अगदी नॉमिनल चार्जेस ठेवले, स्टे ओनली चार्जेस ठेवले, अगदी 300-400 रुपयात पर पर्सन स्टे दिला. असं काय काय चाललंय विचार की ह्या कॅम्पसाईटला अजून किती छान वाढवता येईल आणि भरपूर लोकांपर्यंत पोहोचता येईल. नेक्स्ट इयर 2026 साठी बरेच प्रयोग करायचे आहेत कॅम्पसाईटवर आणि इंटरनॅशनल टूर्स पण न्यायच्या आहेत. स्वतः सांगण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. अलमाटीला एप्रिल आणि मे मध्ये 2 बॅचेस चालल्यात आणि कॅम्पसाईटवरती बरेच प्रयोग होणार आहेत. होपफुली नक्की भेट द्या कॅम्पसाईटला. कशी वाटते ते सांगा. आत्ता काल इथे डिसेंबर-जान महिन्यांमध्ये इथे तारे खूप छान दिसतात. तर काल उल्का वर्षा होता, तर खूप छान तारे इथे बघायला मिळाले. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथे रात्रीच्या, थंडीच्या. तर नक्की या, कॅम्पसाईटवर या, अलमाटीला या. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.